नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघाकरता उद्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत मतमोजणी होणार आहे। या मतमोजणी केंद्रापर्यंत ईव्हीएम नेण्यासाठी खास कॉरिडॉर तयार करण्यात आला। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिलला मतदान पार पडलं आणि तेव्हापासून जवळपास 43 दिवसांचा कालावधी झालेला आहे। जे ईव्हीएम आहेत ज्याच्यामध्ये लोकांचा मतदान जो आहे त्याची नोंद आहे, त्या ईव्हीएम मशीन नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या याच स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेले आहे आणि तिथे कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि सोबतच सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलांचा बंदोबस्त आहे। उद्या सकाळी स्ट्रॉंग रूम ओपन केला जाईल, खुला केला जाईल आणि तिथून एक एक करून ईव्हीएम जे आहे ते बाहेर काढले जातील। नागपूरच्या जिल्हा प्रशासनाने, निवडणूक प्रशासनाने अशा पद्धतीने खास व्हॅनची व्यवस्था केलेली आहे ज्याच्यामध्ये ईव्हीएम जे आहेत ते बाहेर काढल्या जातील आणि इथून जवळच असलेल्या मतमोजणी केंद्रापर्यंत नेल्या जातील। नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी अशा पद्धतीने पिवळ्या रंगाचे स्टिकर्स असलेले व्हॅन आहेत, तर सोबतच जो रामटेक लोकसभा मतदारसंघासाठीचे जे ईव्हीएम राहतील ते अशा पद्धतीने निळ्या रंगाचा जो स्टिकर लागलेले व्हॅन आहे त्याच्यामध्ये नेल्या जातील। कुठेही कन्फ्युजन राहणार नाही, कुठेही संशयाला वाव राहणार नाही, याची काळजी जी आहे ती जिल्हा प्रशासनाने, निवडणूक यंत्रणेने घेतलेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।